महाराष्ट्र राज्यातील शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने सामुदायिक काम बंद आंदोलन कार्यक्रम दिनांक 16 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान राबवण्यात येत आहे। लिपिकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अन्याय झालेली वेतन त्रुटी तत्काळ दूर करावी, जुनी पेन्शन योजना रद्द करावी, लिपिकांचे पदोन्नती स्तर कमी करावे व वेतन त्रुटी तत्काळ दूर कराव्या अशा मागण्या आहेत। तर कार्यालयात येऊन फक्त स्वाक्षरी करणे व काम बंद ठेवणे, वेतन त्रुटी मिळेपर्यंत काळ्या फिती लावून काम करणे, शांततामय मार्गाने आंदोलन करत 23 फेब्रुवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करणे अशा प्रकारचे आंदोलनाचे स्वरूप या ठिकाणी आहे। मुक्ताईनगर प्रमाणेच भुसावळ येथे देखील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले। या प्रसंगी मुक्ताईनगर पंचायत समितीतील प्रफुल्ल देवरे, कैलास रोझतकर, सुधाकर राठोड, सचिन बोदडे, विलास जाधव, विठ्ठल काळे, ज्योती बागरे, उज्ज्वला पाटील, हिरकणी नेहते, किरण नानगुडे, ज्योती वंजारी, शंकर वाघमारे, माया ठाकरे, उमेश पाटील तसेच अनिता बोदळे यांच्यासह कार्यालयातील सर्व कर्मचारी व लिपिक उपस्थित होते। तर भुसावळ पंचायत समिती येथील नितीन लोलगे, नितीन पाटील, गोरखनाथ भामरे, संजीव कोळी, सचिन पाठक, राहुल तायडे, सुनील उबाडे, गौतम वाडे, संजय झोपे, अमोल आराख, सुहास हिवरे, मनोज राजपूत, गिरिराज श्रीवास्तव, जरीना तडवी, रीता वायकोळे, शिखा कश्यप, रोहिणी सोनवणे, वैशाली पालवे, कविता नारखेडे, सरोज पाटील, मनीषा सपकाळ हे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते। माननीय अशोक डहाळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही सर्वजण काम बंद आंदोलनाच्या याच्यामध्ये लिपिक वर्गीय सगळे आम्ही काम बंद आंदोलनात सहभागी झालेलो आहेत। आमची एकच मागणी, आमच्या मागण्या पूर्ण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहे। आमची मागणी आहे वेतन त्रुटी दूर झाली पाहिजे आणि जुनी पेन्शन लागू झाली पाहिजे, पदोन्नती स्तर कमी झाले पाहिजे। ह्या आमच्या मागण्या ह्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। हा आमचा ठाम निश्चय आहे आणि आम्ही पूर्ण सगळेजण सहभागी आहे याच्यामध्ये। वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, वेतन त्रुटी दूर झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा हमारी मांगे पूरी करो, जुनी पेन्शन योजना वेतन दबाव लागू करो, वेतन त्रुटी मिळालीच पाहिजे, वेतन त्रुटी मिळालीच पाहिजे, देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही।